आमच्या घरी ना असे ड्रायफ्रूटचे लाडू कायम म्हणतात. जेव्हा जेव्हा गेस्ट घरी येतात तेव्हा आमच्यानं जर खायला दिला तर ते बोलतं हे लाडूची नक्की रेसिपी सांगा. चला तर मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. त्यासाठी आपण घेतलेले सगळ्यात आधी खारीक घेतलेले अर्धा किलो, अर्धा किलो खोबरं घेतलेले, 1 वाटी काजू बदाम आणि अर्धी वाटी डिंक घेतलेले आणि लागेल तेवढा गूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि तूप घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खारीक चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. त्याच पद्धतीने खोबरंही भाजून घ्यायचं आहे आणि ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे तुपामध्ये. तो तळून झाला का तो असा मॅश करून घ्यायचा आहे आणि नंतर कट केलेले काजू आणि बदाम तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि सगळं तळलेलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. खोबरं आणि खारीक आणि त्यामध्ये गूळ आणि तूप टाकून बारीक करून घ्यायचं आहे आणि हा डिंक पण आपल्याला ॲड करायचा आहे. मी पुढचे व्हिडिओ शूट करायला विसरले त्याबद्दल सॉरी. आणि त्यानंतर आपल्याला तळलेले काजू आणि बदाम ॲड करायचे आहेत. खूप छान आणि टेस्टी लाडू बनतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढची रेसिपी कोणती हवी असेल ती नक्की मला कमेंट करून सांगा.